देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। स्थानिक तपोवन परिसरात काही झाडांची तोड सुरू असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश घाऊ यांचे नाव आल्याने आज त्यांच्या वाढदिवशीच नवे वादंग निर्माण झाले आहे। तपोवन हे हिंदू साधू आणि तपस्वींनी दीर्घकाळ तपश्चर्या केलेले पवित्र स्थान मानले जाते। अशा ठिकाणी वृक्षतोड सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करत आहे। नमस्कार, आपण ज्या जागेवरती उभो आहोत ही बहुचर्चित तपोवनाची जागा। तशी तपोवन ही सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण हिंदुस्थानात राहतो, हिंदू धर्माचे अनुयायी आहोत। तप करण्यासाठी काय लागतं तर महत्वाच्या दोन गोष्टी लागतात। एक साधूचं अंतःकरण लागतं आणि साधूसाठी बसण्यासाठी तप करण्यासाठी वन लागतं। आता साधू येणार म्हणून वन तोडणारी ही पहिली घटना हिंदुस्थानाच्या आध्यात्मिक इतिहासात लिहिली जाण्यासाठी या ठिकाणी पुतना मावशीचं प्रेम असलेले कुंभमेळा मंत्री आमच्या माथी लादले गेलेले आहे। जेव्हा हा कुंभमेळा मंत्री हे पद निर्मित झालं ना राजाभाऊ, त्याच वेळेस शंका निर्माण झाली होती, कुंभमेळ्याला मंत्र्याची काय गरज? इथून मागे कुंभ झाले त्याला काही मंत्री होते का? पण या ठिकाणी पुतना मावशीचं सोंग घेऊनच या ठिकाणी माणूस या ठिकाणी हे चुकीचं काम करू शकतो। जर प्रॉपर या प्रॉपर जिल्ह्यातला माणूस जर असता तर त्याच्या अजून हे दुष्कृत्य होणं शक्यच नाही। आता आमच्या जिल्ह्यातले असलेले जेवढे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या तोंडून या बाबतीचा चकार शब्द निघत नाही, म्हणजेच त्यांना ही गोष्ट मान्य नाहीये, या जिल्ह्याला ही गोष्ट मान्य नाहीये। जर तपोवनातल्या एकाही झाडाला धक्का लागला, त्या दृष्टीनं वक्रदृष्टी जर या मंत्र्यांनी टाकली तर जळगाववरून नाशिककडे येणंच तुम्हाला दुरापस्त होतं। पहिले तुम्हाला नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातच अडचण होणार आहे, त्याच्यानंतर चांदोडात अडचण होणार आहे, निफाडात अडचण होणार आहे आणि मग तुम्हाला नाशिकची बॉर्डर क्रॉस करायची। आणि जाऊन विचारा शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनाचा इतिहास। सोगरस पाट्याला ज्या ठिकाणी गोळीबारात अनेक शेतकऱ्यांच्या पोरांनी हौतात्म्य दिलं शेतकऱ्यांचं अस्तित्व जपण्यासाठी, शेती, माती आणि झाडं याचं काय नातं आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। परत एकदा सांगतो, आपण त्या हिंदुस्थानातले हिंदू धर्माचे अनुयायी आहोत जिथं वनाला आणि तपाला महत्व आहे। किंबहुना तप करण्यासाठी साधू आणि वन या दोनच गोष्टी लागतात। याच वनांनी वाल्याचा वाल्मिकी केला, पण याच वनासाठी आम्ही वाल्मिकीचे वाल्या व्हायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। हा या ठिकाणी निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देतो, शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीनं देतो। राजाभाऊ, तुमच्या सोबत सबंध ग्रामीण महाराष्ट्र यायला तयार आहे। एकदा सोशल मीडियावर एक नजर टाका, फक्त त्याला एक आराखडा तयार करण्याची गरज आहे। सांगा यांच्या टेंडर नोटीस आपल्या गोरगरिबांच्या पोरांना कळू देत की हे कुणाच्या घशात घालण्यासाठी चाललेले आहे। ही झाडं कुणाच्या डोळ्यात खुपतायत, ही जागा कुणाला हवीशी वाटतेय। या कुंभमेळ्याच्या आडून हे कुंभमेळा मंत्रीपद कशासाठी निर्माण केलं हे सगळं एकदा समाजापर्यंत पोहोचलं ना, हे इथं पोहोचण्याचे लायकीचे राहणार नाही। हा सुद्धा या ठिकाणी सांगतो। वैयक्तिक बच्चू भाऊंनी सुद्धा निरोप पाठवलाय, राजूभाऊ शेट्टींनी निरोप पाठवलाय, सगळे शेतकऱ्यांच्या नेत्या त्यांनी निरोप पाठवलाय की वन वाचलं पाहिजे। त्याच्यासाठी कितीही वणवण करण्याची गरज पडली तरी चालेल, मुळात वनवन त्यांना करावी लागणार आहे। आपण वनवन नाही, आपण अनेक आहोत, ते एकटेच आहे। कुंभमेळा मंत्री किती आहे? पुऱ्या भारतात एकच आहे आणि तो का झालाय? ती या झाडाच्या जीवावर उठायला झालाय। त्याला म्हणावं हे चांगलं नाही। हे पुतना मावशीचं प्रेम आहे। दुसरी गोष्ट, पुतना परकी होती, अगदी तशीच शूर्पणखा सुद्धा इथे नाटकं करायला आली होती, म्हणून नाक कापलं आणि नाशिक हे नाव पडलं। आता नाशिकचं नाक कापू नये म्हणून याचं नाक कापायची वेळ आली तरी आम्ही मागे पुढं पाहणार नाही। शब्दांनी नाक नाही कापणार, प्रॅक्टिकली गरज पडली तरी सुद्धा कापू, कारण आमचं तपोवन हे आमचं नाक आहे, आमचा श्वास आहे आणि नाक हेच श्वास घेऊ शकतं। आमचा श्वास तुम्ही खंडित करू शकणार नाही, हे त्या ठिकाणी असलेल्या प्रशासनानं ओळखून घ्यावं। एक तर तुम्ही प्रेम नसताना तयार झाले, अनैतिक तयार झाले, प्रेमातनं तयार झालं ते वारसत्व चालवतो, बरोबर आहे? म्हणजे जनतेच्या प्रेमातनं हे सरकार तयार झालंय का? तर नाही। त्याचा पुरावा काय? जनतेची गरज नसताना तुम्ही हे कृत्य करता। जनतेची ओरड आहे की हे नका करू, म्हणजे तुम्ही बेवारस पद्धतीनं वागताय, अनवरस असलेल्या अवलादीसारखे वागू नका। आणि परत एकदा सांगतो, नाशिकचं नाक वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी या तपोभूमीमध्ये वणच लागेल आणि ते वण
ही आमच्या नाशिकची शान आहे. ती शानसाठी आम्ही कुठेही कोणाला घाण करू देणार नाही आणि घाण करणाऱ्यांचीच घाण करून टाकू, हा इशारा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना तथा ग्रामीण महाराष्ट्राच्या वतीनं देतो. आणि थांबतो. जय जवान, जय किसान. धन्यवाद. तपवान आमच्या हक्काचं काही कोणाच्या बापाचं. काय बोलते दोन